नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. पाहू शकता बघा, 27 नोव्हेंबरची ही दमदार आणि सर्व महिलांसाठी धक्कादायक बातमी असणार आहे. तर पाहू शकता 27 नोव्हेंबरची अपडेट आहे. अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 45 लाख महिलांचे, तब्बल 45 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. त्यासाठी ही दमदार अपडेट आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो सर्व महिलांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये तुमचेही नाव आहे का ते देखील तुम्हाला चेक करायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, तब्बल 45 लाख महिलांचे आता जे काही पैसे आहेत ते बंद होणार आहेत. आतापर्यंत ज्या काही महिला भगिनी ज्यांना पैसे आलेले आहेत त्या महिलांचे देखील पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचे आहे. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण पाहत असतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यासोबतच पटापट सर्वांनी एक लाईक त्या ठिकाणी व्हिडिओला करून टाकायचं. बघा, 27 नोव्हेंबरची दमदार अपडेट आहे. 45 लाख महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत. त्याचं काय कारण आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये तुमचंही नाव आहे का ते देखील तुम्हाला चेक करता येणार. आता कसं चेक करायचं ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याद्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी येणार आहेत. त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं तुम्हाला चेक करता येणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर आपण थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये देखील आपण पुराव्याच्या सहितच माहिती पाहणार आहोत. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. बघा, पुरावा लोकसत्ता आलेली बातमी आहे. बघा, 27 नोव्हेंबर 2024ची लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच. बघा, पुन्हा पडताळणी कराच अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर माता भगिनी आहेत, लाडक्या बहिणीत ज्यांची इच्छा देखील आहे की पुन्हा एकदा या ठिकाणी अर्ज जे आहेत ते पुन्हा तपासणी झाले पाहिजे. कारण आमच्या आजूबाजूला जर आम्ही बघितलं तर ज्यांच्या घरात चांगले त्या ठिकाणी गाड्या आहेत, चांगले इन्कम टॅक्स वगैरे भरतात, तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतला जातोय. तर त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्या आजूबाजूला देखील असा प्रकार आहे का ज्यांच्याकडे चांगलं म्हणजे घराची परिस्थिती चांगली आहे, उत्तम आहे, आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील लाडकी बहीण योजनेचा ते लाभ घेत आहेत, असं तुमच्या घराच्या आजूबाजूला देखील असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यासोबतच यामध्ये बघा, जर आपण पाहिलं तर आता जवळपास 45 लाख महिलांचे ह्या ठिकाणी पैसे बंद होणार आहेत. हे पैसे का बंद होणार आहेत ते आपण पुढे समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्या अगोदर बघा, महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला ह्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर महायुतीची सत्ता स्थापन होणारच आहे. पुढचा हप्ता तुम्हाला वाटप होणारच आहे. परंतु त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे? तुमचं जे मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. त्यासोबतच आत्तापर्यंत तुम्हाला 5 हप्ते जे वाटप झाले आहेत 1500 रुपयांच्या प्रमाणे 7500 रुपये, ते तुमचे खर्च झालेत का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ज्यांचे पैसे खर्च झाले त्यांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे. तर लगेचच आपण सुरुवात करूया. बघा, सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतीही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा, मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे अशी जी काही मागणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, अलीकडच्या काळात जनतेच्या पैशांच्या जीवावर कल्याणकारी योजना राबवण्याकडे बहुतेक राज्य सरकारांचा कल दिसतो. पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणण्याच्या प्रघात आहे म्हणून देखील त्यास अपवाद ठरत नाही. बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहिली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, जनतेच्या पैशावर या ठिकाणी या योजना राबवल्या जात असतात, त्यामुळे कल्याणकारी योजना असतात. आता ही जी काही लाडकी बहीण योजना आहे ही सुरूच राहिली पाहिजे का? जर तुम्हाला वाटतंय सुरूच राहिली पाहिजे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सुरूच राहिली लिहून पाठवा. जर तुम्हाला वाटतंय बंद झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये बंद झाली पाहिजे लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा, पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणण्याचा प्रघात आहे म्हणून देखील त्यास अपवाद ठरत नाही. दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचं धाडस सरकार करणार नाही. परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे, हे नाकारता येणार नाही. बघा,
लाडकी बहीण योजनेची जी काही पुनर्पडताळणी आहे ती झालीच पाहिजे, अत्यंत ती आवश्यक आहे. कारण बहुतेक अशा महिला आहेत ज्या महिलांच्या घरामध्ये नोकरी आहे, म्हणजेच त्यांच्या घरात कुणी ना कुणी त्यांचे मिस्टर नोकरी करतात, तरी देखील त्या लाडक्या बहिणींना लाभ त्या ठिकाणी मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं, असा प्रकार आहे का, खरंच आहे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. बघा, निवडणुकीच्या अगोदर देखील ज्यावेळेस अजितदादा पवार यांची सभा होती त्यावेळेस देखील त्यांनी महिलांना विचारलं होतं, तर महिलांनी सांगितलं आमचा जवळपास 40 ते 50% ऊस त्या ठिकाणी जात असतो. मग एवढा तुमचा ऊस जो आहे त्या ठिकाणी जातो, तरी देखील त्या महिला लाडक्या बहिणी त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेत आहेत. आता बघा, या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ही योजना होती, परंतु 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या देखील महिला या योजनेचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा, माहितीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र, बघा, अर्ज करेल तो पात्र हा एकमेव निकष होता. परिणामी अनेक श्रीमंत बहिणी, बघा लक्षात घ्या, अनेक श्रीमंत बहिणीही या योजनेचा लाभार्थी ठरल्या. आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणींच्या ही खात्यात जमा झाली. तुम्हाला काय वाटते, सर्वांनाच लाभ दिला पाहिजे किंवा ज्या काही माता भगिनी ज्यांचं उत्पन्न खरंच 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ बंद केला पाहिजे? तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. पुढे बघा, पडताळणी न झाल्यास ती यापुढेही जमा होत राहील. बघा, महत्त्वाचं लक्षात घ्या, जर पडताळणी झाली तर त्यांचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहे. जवळपास 45 लाख महिलांचा आकडा त्या ठिकाणी येऊ शकतो, परंतु जर पडताळणी झाली नाही तर त्यांचेही पैसे यापुढेही चालूच राहतील. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचे, काय सांगतोय बघा, जर पुनर्पडताळणी झाली तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात आणि जर पडताळणी झाली नाही तर तुमचे पैसे बंद होणार नाही आहेत. ठीक आहे. आता बघा पुढे, ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणार आहे. बघा, ग्रामीण भागातील ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना माहिती आहे 1500 रुपये म्हणजे अत्यंत गरजेचे, अत्यंत महत्त्वाचे आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा जो काही भार आहे तो हलका करणार आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात अर्थच नाही. बघा, ग्रामीण भागातील ज्या काही महिला ज्यांना पैसे मिळतात त्यावर आक्षेप घेण्याचा काही अर्थच नाही, परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरत नाही. सरकारी योजनांचा गैरफायदा, दुरुपयोग हा आपल्या सामाजिक, प्रशासकीय, राजकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. बघा, अनेक योजना आहेत, त्या योजनांमध्ये आपल्याला याची प्रचिती आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होताना दिसते. बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे, बघा लक्षात घ्या, अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे, जे धान्य व्यापारी आहेत, सरकारी नोकरीत आहेत, ज्यांच्याकडे 8-10 लाखांच्या कार आहेत, स्वतःची लाखोंची घरे आहेत, म्हणजे जे आर्थिक सुस्थितीत आहेत अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत. बघा, बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर ज्या काही महिला बघे ज्यांच्याकडे 8-10 लाखांच्या कार आहेत, स्वतःची लाखोंची घरं आहेत, ज्यांचे सोन्याचे स्वतःचे दुकान आहे, त्यांच्या देखील अकाउंटला पैसे आले आहेत. वस्तुतः ज्या घरात खात्रीशीर अशा मासिक उत्पन्नाची हमी नाही त्या घरातील महिलांसाठी 1500 रुपयांची प्राप्ती खूप लाभदायक आणि दिलासादायक आहे, याविषयी दुमत नाही. त्यामुळे या योजनेचे स्वागतच आहे. बघा, योजनेचे तर स्वागतच आहे, योजना खूप चांगली आहे. तुम्हाला देखील ते वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा योजना चांगली आहे म्हणून, कारण योजना अत्यंत महत्त्वाची आहे. गरीब कुटुंबातील महिलांसाठी खूप लाभदायी आहे, लाडक्या बहिणींसाठी खूप लाभदायी, महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी त्या ठिकाणी घेता येतं. 1500 रुपये असतील, 2100 रुपये असतील, जे काही तुम्हाला मिळतात त्यामधून तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी घेता येतं. तर ही योजना खूप चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं, चांगली आहे की वाईट आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता तुमचं स्वतःचं मत, वैयक्तिक मत. परंतु ही योजना राबवताना तिचा लाभ हा खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच व्हायला. बघा, खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच याचा लाभ झाला पाहिजे. बहुतेक अशा महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही, 1ही रुपये ज्या मिळालेले नाहीत अशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवा. ज्यांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवा. हा निकष पाळला जाईल याची काळजी सरकारने घ्यायलाच हवी आणि म्हणूनच राज्यातील तब्बल 2,24,00,000 लाभार्थ्यांची आर्थिक निकषांच्या अनुषंगाने फेरपडताळणी सरकारने तातडीने केली पाहिजे. राज्याच्या तिजोरीतील निधीचा योग्य विनियोग व्हावा म्हणून हे गरजेचं आहे. अन्यथा राज्याच्या आधीच डबघाईला आलेला आर्थिक डोलारा पूर्णच कोलमडेल आणि त्याचा फटका अन्य विकास कामांना बसेल हे निश्चित. नवीन लग्न झालेल्या लेकीच्या सासरची मंडळी आपल्याकडे आल्यानंतर
मुलीच्या आईची मानसिकता ही पूर्वी काही झाले तरी आपल्याकडून सासरची मंडळी कुठल्याही गोष्टीमुळे दुखावली जाऊ नयेत, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, अशी होत असे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारची मानसिकता देखील कोणत्याही लहान वा मोठ्या कारणाने मतदार दुखावले जाऊ नयेत अशीच होती. या मानसिकतेतूनच निवडणुकीपूर्वी सरकारने खिरापत वाटल्यासारखा अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ दिला. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना बघा, तुम्हाला देण्यात येणारा जो काही 1500चा निधी आहे तो 2100 रुपयांवर वाढवण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी ही जी काही योजना आहे ती योजनेचा जो काही रक्कम आहे ती करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली बघा. लवकरच जवळपास जर पुनर्पडताळणी झाली तर 45 लाख महिला या योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहू शकतात, म्हणजेच त्यांचा जो काही लाभ आहे तो बंद केला जाऊ शकतो. त्यासोबतच पुढचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि योजना चांगली किंवा वाईट आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.